संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने उलटले। सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली, मात्र त्यांचा राजीनामा आज घेतला। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। जर राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर द्यायचा असता तर तो खूप आधी झाला असता, मात्र काल जे फोटोज महाराष्ट्राने बघितले त्यानंतर कुठे सरकारने मुंडेंचा राजीनामा घेतला आणि याचसाठी या सरकारची इतिहासात नोंद होणार आहे। या प्रकरणावर आणि सरकारच्या या भूमिकेवर आमचे सहकारी आयुब कादरी यांनी लिहिलेला हा रिपोर्ट। धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आणि गुंडांनी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना फोटो काढले, चित्रीकरण केलं होतं। ते फोटो चित्रीकरण SITने पुरावे म्हणून सादर केले आहेत। सोमवारी हे फोटो माध्यमांनी दाखवले, ते पाहून संवेदनशील माणसांच्या अंगावर काटा आला आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झाला। त्यानंतर कुठे राजीनामा देण्याची आणि घेण्याची बुद्धी धनंजय मुंडे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुचली। राजकीय हितसंबंधाच्या समोर समाज किती हतबल आहे याची जाणीव अनेकांना झाली। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नैतिकतेचा दुष्काळ पडलाय। आपल्या विरोधात खट्ट झाले, आरोप झाले तर राजीनामा देणारे दिग्गज मुख्यमंत्री, मंत्री, नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत। महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू असली तरी नैतिकतेचा निकष लावला तर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत क्रूरपणे केली। मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी हे कारण पुरेसं होतं, नैतिकतेची चाड असती तर। मी त्यांना कोणकोणत्या प्रकरणातून वाचवलं आहे। काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं असं म्हणतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। गेल्या 5-6 वर्षात राज्यात पक्षफुटीची लागण झाली होती। पक्षातून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठांवर टीका करण्याची, आरोप करण्याची ही पद्धत रूढ झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीची लागण झाली। अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते। त्यावर माध्यमांनी पवार यांना प्रश्न विचारले। त्यावेळी शरद पवार म्हणाले होते, त्यांची नाव घेण्याचीही माझी इच्छा नाही, त्यांना अनेक प्रकरणातून वाचवलंय। शरद पवार हे धनंजय मुंडे यांचं नावही का घेऊ इच्छित नव्हते याची चांगलीच जाणीव आज महाराष्ट्राला झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्र गोंधळात, संभ्रमात पडलंय। धनंजय मुंडे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे, त्यांच्या निकटवर्तीय विश्वासू कार्यकर्त्यांच्या क्रौर्याने महाराष्ट्राचं समाजमन हादरून गेलंय। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। मस्साजोग येथील एका पवनचक्की कंपनीकडून खंडणी उकळण्यासाठी आलेल्या मुंडेंच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती। कंपनीचा हा सुरक्षा रक्षक मस्साजोगचा होता, त्यामुळे सरपंच संतोष देशमुख मध्ये पडलं। ते खंडणीच्या आड आले आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू कार्यकर्ता, परळीचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केला। खून करण्याची पद्धत अत्यंत क्रूर होती। त्याचं वर्णन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात केलं। ते ऐकून महाराष्ट्र अंतर्बाह्य हादरून गेलं। असं कसं होऊ शकतं असा प्रश्न देखील सर्वांना पडला। परळी तालुक्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांची किती टोकाची दहशत आहे हे आमदार धस यांनी उघड केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील विविध शहरात मोर्चे काढण्यात आले, तर धस यांनी मुंडे, कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे जाहीरपणे सांगितले। दुर्दैव असं की धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी त्यांचा पक्षही पुढे आला, काही लोक, समाजही पुढे आलं। आपण माणूस म्हणून संपलो आहोत, गट तटांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने विभागले गेलो आहोत, हे त्यामुळे सिद्ध झालं। महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुती सत्तेवर आली। या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे काही काळ कृषी मंत्री होते। कृषी मंत्री असताना त्यांनी विविध घोटाळे केल्याचे आरोप झाले। घोटाळ्यांना विरोध करणाऱ्या काही प्रामाणिक IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आला। पीक विमा घोटाळा तर राज्यभर गाजत आहे। परळी तालुक्यातील लोकांना अन्य जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरही पीक विमा उतरवून रक्कम कशी हडप केली याचे पुरावे आमदार धस यांनी सभागृहात दाखवले। धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर अब्रू वाचली असती, पक्षाची आणि सरकारचीही, पण तसं झालं नाही। SITने पुरावे म्हणून जोडलेली संतोष देशमुख यांना मारहाण करतानाची छायाचित्र समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला।
मुंडे यांच्यासह त्यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना अखेर बुद्धी सुचली आणि या सर्वांनी महाराष्ट्रावर जणू उपकारच केले. तोपर्यंत राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे निघाले आणि त्यासाठीच या सरकारची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि सगळ्या अपडेटसाठी सरकारनामाला पाहायला विसरू नका.